नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला काळजी आहे, तुम्ही सगळ्यांचा विचार करतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतात. परंतु नॉर्मल चिंता करता तुम्ही की अति विचार करता? अति तुम्ही वरीड होतात, खूप जास्त चिंता करतात आणि स्वतःच्या शरीरावर त्याचा परिणाम करून घेतात. होतंय ना असं? हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला उपयोगी ठरणार आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की त्या आपल्या ज्या आपण एक्स्ट्रा खूप जास्त आपण विचार करतो, चिंता करतो ना, त्याचा आपल्या मनावर, शरीरावर कसा परिणाम होतो आणि त्यातून आपण कसं बाहेर पडायचं आहे. ठीक आहे? तर चला झटपट व्हिडिओला सुरुवात करू. कसं असतं ना, तुम्ही कधी अनुभव घेतलाच असेल, की एखादी छोटी गोष्ट मनात आली आणि त्याचा आपण तासनतास विचार करत बसलो किंवा अगदी दिवसभर. काही जण तर एखादी गोष्ट धरून ठेवतात आणि वर्षानुवर्ष त्या गोष्टीमध्ये अटकून असतात. छोट्यातलं छोटं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर उद्या काय होईल? मी फेल झाले तर? लोकं माझ्याबद्दल काय विचार करत असतील? पाहुणे घरी जेवून गेले तर त्यांना काय वाटलं असेल? त्यांना आवडलं असेल का? मी ना नीटच केलं नव्हतं काही. किंवा माझ्या कुटुंबाचं पुढे काय होईल? जसं आता माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती, तेव्हा मला अचानक असे विचार यायचे मनामध्ये, की पुढे कसं होईल? बाळ माझ्याकडून नीट हँडल तर होईल ना? पडणार तर नाही ना? असे वेगवेगळे अति विचार करण्याची सवय मला सुद्धा होती आणि त्याचा स्वतःच्या शरीरावर कसा परिणाम होतो ना, हे मी अनुभवलेलं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. सतत विचार मनामध्ये येत राहिले, तेच विचार, भीतीदायक विचार, चिंतेचे विचार, तर आपण त्याला अतिविचार म्हणू शकतो. आता सर्वात आधी एक गोष्ट समजून घेऊ. प्रत्येक माणूस हा चिंता करतच असतो. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार, कोणत्या ना गोष्टीची थोडंसं काळजी, थोडंसं टेन्शन हे प्रत्येकाला असतं. इट्स नॅचरल. मग परीक्षा असेल, कुठे इंटरव्ह्यू द्यायचा असेल, नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल, बिझनेसचं काही इश्यू असतील किंवा आपल्याला जॉबचं टेन्शन असेल, काही अ, तब्येतीला घेऊन असतील, घरातल्या जबाबदाऱ्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींची थोडी चिंता असणं अगदी नैसर्गिक आहे. पण जेव्हा तीच चिंता इतकी वाढते, की सतत मनामध्ये चालू राहते, त्यातून काहीच उपाय निघत नाही आणि दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम जेव्हा व्हायला लागतो ना, तेव्हा ती चिंता नुसतं विचार तो राहत नाही, तर ती अतिचिंता ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणत असतो आणि आपण आजकाल खूप इझिली स्वतःला म्हणतो, की मला ना डिप्रेसिव्ह वाटतंय. मला ना असं वाटतं मी डिप्रेशनमध्ये आहे. कोणत्या पण विचारांना अगदी डिप्रेशनचं लेबल देण्यापेक्षा थोडंसं स्वतःला स्वतःच्या विचारांवर ॲनालिसिस करायचं आणि अगदी नाहीच आपल्या कंट्रोलमध्ये आहे, तर आपण नेहमीच मेडिकल गाईडन्स हा घेऊ शकतो डॉक्टरांकडून. तर ह्या ज्या काही आपली ओव्हर थिंकिंग असते ना, तर ती केव्हा वाईट होते, जेव्हा आपण काही प्रॉब्लेमच नाहीये किंवा सगळं व्यवस्थित आहे, तरीसुद्धा आपण आपल्या मनातल्या विचारांनीच आपले प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतो. आपल्या सतत डोक्यामध्ये ना एक नकारात्मकता चालू असते. सतत मनामध्ये वाईट शक्यता आपल्या डोक्यामध्ये जेव्हा फिरत असतात ना, तेव्हा आपण समजून जायचं, की आपण जरा अति विचार करत आहोत. याची कारणं अनेक असू शकतात. काही लोकं भविष्याची खूप काळजी करतात. काहींना भूतकाळातल्या चुका सतावत असतात. काहींना कुटुंबाची, आरोग्याची, अगदी स्वतःच्या आरोग्याची, कुटुंबाच्या आरोग्याची खूप जास्त चिंता असते, करिअरची असते. बऱ्याच वेळा असं होतं, की ती चिंता इतकी एक्स्ट्रीम होते, की समजा पोट दुखत असेल ना, तर आपण गॅसेस झाले असतील, इतकं छोटंसं आपण स्वतःला निदान लावत नाही, तर काहीतरी मला मोठं झालेलं आहे आणि आपण त्याच विचारामध्ये असतो आणि आपण लगेच Google करतो, की माझं पोट दुखत आहे, काय झालं असेल? आता जेव्हा आपण Google करतो, तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली की अ, बऱ्याच वेळा जास्त काही मेजर असतात जे ज्याच्यावर जास्त सर्च असतात ते पटकन आपल्याला हायलाइट होतं आणि आपल्याला वाटतं की बापरे! मला हा ना आजार काहीतरी झाला असेल आणि आपण इतकं विचार करतो, इतकं घाबरतो आणि अशी ही विचारांची चेन वाढतच जाते. सतत नकारात्मक बातम्या बघणं, सोशल मीडियावरील व्हिडिओज अति बघणं, त्यातून आपण कंपॅरिझनच्या ट्रॅपमध्ये स्वतःला अडकवून घेणं, पुरेशी झोप न घेणं, ही छोटी-छोटी कारणं आहेत, जी आपल्या चिंता वाढवू शकतात. तर काही लोकांचा स्वभावच असतो अतिविचार करण्याचा. पण सांगू, आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेलं असतं. जेव्हा आपण सतत विचारात असतो, अतिविचारात असतो, तेव्हा शरीर सतत स्ट्रेसमध्ये असतं. त्यामुळे ना काही लोकांना अगदीच म्हणजे नेहमीच आपले हार्टबीट पटकन वाढलेले आहेत, पटकन वाढतात. लगेच घाम येतो, थरथर होतं. डोकंदुखी, पोटदुखी, झोपलं तरी सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही. असं वाटतं झोपेमध्ये सुद्धा आपले विचार चालूच होते. अशा
बऱ्याचशा गोष्टी जाणवू शकतात. आता कधी आपल्याला समजा काही टेन्शन असेल, कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम चालला असेल, त्यामुळे आपल्याला टेन्शन असेल, त्यामुळे जर आपली झोप नसेल होत किंवा अ, जर आपल्याला थोडंसं घाबरलं असेल, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु काहीच नाहीये, सगळं नॉर्मल आहे. तरी आपण आपल्या विचारांनी, ओव्हर थिंकिंगने जे स्वतःला त्रास करून घेतो ना, ती जरा आपल्याला कमी करायची आहे. हे जे ओव्हर थिंकिंग, अति वरीड जे नेचर असतं ना, ते आपला आत्मविश्वास कमी करू शकतं. छोटे निर्णय घेणं सुद्धा आपल्याला अवघड होऊ शकतं. अगदी छोट्यातला छोटा डिसिजन, की मला कोणता ड्रेस घ्यायचा आहे, कसा कलर मला सूट होईल, हा सुद्धा आपल्याला डिसिजन स्वतःला स्वतःचा घेता येत नाही. आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होऊ लागतो. इंटरेस्टच वाटत नाही कशामध्ये. काही लोक प्रत्येक परिस्थितीत सर्वात वाईट परिणामांची कल्पना करू शकतात. म्हणजे काय तर कुठे कोणी बाहेर गेलं असेल, मोबाईल लागला आणि यायला उशीर झाला असेल, तर आपण असा विचार नाही करत, की मोबाईलची बॅटरी डाऊन असेल किंवा रस्त्यात ट्रॅफिक लागली असेल. त्याच्याऐवजी अगदी उलटा विचार करतो. सर्वात वर्स्ट काय झालं असेल ना, तो आपल्या पटकन डोक्यामध्ये विचार येतो आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर खूप होतो. मग त्यावर करायचं काय? तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की प्रत्येक विचार हा खरा असतोच असं नाही. कधी-कधी मन फक्त शक्यतांचा अंदाज लावत असतं. ते आपण जरा ओळखायला शिकायचं आहे. स्वतःला विचारायचं, की ह्या विचारांमुळे, ह्या विचार जो आलेला आहे, माझ्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? असा छोटा प्रश्न पण बऱ्याचदा उपयोगी ठरतो. दुसरं, जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष द्यायचं. आता उद्या काय होईल, परवा काय होईल, फ्युचरमध्ये काय होणार आहे, हे आपल्या हातात खरंच नसतं. पण आज आपण काय करू शकतो ना, हे हे आपल्या हातात असतं आणि जरा पर्पजफुली, कॉन्शियसली आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. मोठी जर प्रॉब्लेम असेल, तर त्याचे छोटे-छोटे पार्ट करायचे आहे आणि एका वेळेस एक-एक पाऊल उचलायचं आहे. कारण समजा आपल्यासमोर प्रॉब्लेम आला आणि आपण सतत त्या प्रॉब्लेमचाच विचार करत राहिलो, तर आपण सोल्युशनकडे लक्षच देत नाही. आता ह्यासाठी काय महत्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेणं. शरीराची काळजी कशी घ्यायची? जे काही जेवतोय, खातोय ते जरा व्यवस्थित पाहिजे. म्हणजे आपला आहार, डाएट ज्याला म्हणतो ते प्रॉपर पाहिजे, न्यूट्रिशियस पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये चांगली एनर्जी येईल. पुरेशी झोप पाहिजे, एक्सरसाइज पाहिजे. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्या सॉल्व्ह होत असतात. आणि मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन, योगा हे आपण करू शकतो. दररोज थोडंसं चालणं किंवा हलका व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतात. पुढचा महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे डीप ब्रीथिंगची सवय लावायची आहे. जेव्हा चिंता वाढते, तेव्हा शांतपणे नाकाने श्वास घ्या. काही क्षण थांबा आणि हळूवारपणे सोडा. काही मिनिटे जेव्हा आपण असा सराव करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा अनेकांना शांत वाटतं. कारण आपण इतके आजकाल बिझी असतो ना, की आपण शांत श्वास घ्यायला पण विसरलेलो आहोत. पुढचा मुद्दा, सतत नकारात्मक माहिती पाहणं कमी करायचं आहे. दिवसभर फक्त नकारात्मक बातम्या बघणं, सोशल मीडियावर सतत कंपॅरिझनचे म्हणजे व्हिडिओज बघणं, ज्यातून स्वतःचं आयुष्य नेहमीच करणं. ह्यामुळे सुद्धा आपल्याला टेन्शन येऊ शकतं, अतिचिंता होऊ शकते. आपल्याला वाटतं, की माझं आयुष्य काहीच नाहीये. समोरचा किती छान फिरतोय, किती हौस करताय, किती फिरायला घेऊन जातायत, वेगवेगळे गिफ्ट्स देतायत, सरप्राइजेस देतायत. असं व्हिडिओज बघून जर आपल्याला वाटत असेल, तर तुम्ही ऑब्झर्व्ह करायला पाहिजे स्वतःला, की आपण जे बघतोय ते आपल्याला आपल्या आयुष्यावर चांगला इम्पॅक्ट करतंय, की वेगळं? तसं असेल तर आपण आपले जे काही व्हिडिओ बघतो ते थोडेसे आपण चेंज करायला पाहिजे, बदलायला पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहिती घ्या, मोटिव्हेशन घ्या, पण त्याचा अतिरेक करू नका. स्वतःला, स्वतःचं मन ओळखायला सुद्धा वेळ द्या. नुसतं आपण काय करतोय ना, दिवसभर व्हिडिओ बघतोय, माहिती, इन्फॉर्मेशन गोळा करत राहतोय. मग थोडंसं शांत बसायला, स्वतःच्या मनात काय चालू आहे, स्वतःचं मन काय म्हणतंय ना, हे बघायला आणि त्यामुळे आपलं डोकंच शांत राहत नाहीये, आपले विचारच थोडेसे नॉर्मल होत नाहीयेत. म्हणून थोडासा वेळ शांततेसाठी सुद्धा ठेवायचा आहे. अं, विश्वासू लोकांशी, विश्वासू तुमचे जे कोणी घरातले असतील, मित्र-मैत्रिणी असतील, त्यांच्याशी थोडंसं बोलायचं आहे. कधी-कधी मनातल्या गोष्टी कोणाला तरी आपण जेव्हा सांगतो, त्यामुळे आपलं मन हलकं होतं. आपल्याला ना थोडेसे वेज फाइंड आउट व्हायला मदत होते किंवा आपल्या विचारांना एक प्रॉपर दिशा देण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यासोबत तुम्ही अ, मनातले ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या तुम्ही बोलू शकतात. आणि पुढचा मुद्दा, गरज वाटल्यास आपण मानसिक आरोग्य जे तज्ज्ञ असतात, काउन्सिलर्स असतात, त्यांचा सुद्धा आपण सल्ला घेऊ शकतो.
कारण जर चिंता ही वाढतच गेली, महिनोन-महिने जर आहे तुमच्यामध्ये, तुमच्या डेली लाईफचं जे वर्क आपण करतो, त्यामध्ये सुद्धा जर अडथळे निर्माण करत असतील, खूप जास्त चिंता वाटते, शरीरावर त्याचा परिणाम होतोय, तर मग आपण नक्कीच सल्ला घ्यायला पाहिजे. कारण मदत मागणं हे कमकुवतपणा नाहीये, तर मदत मागणं हे स्वतःची काळजी घेण्याचं लक्षण आहे. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात समस्या येणारच आहे, पण प्रत्येक समस्येची चिंता करून जर आपण ती सोडवू शकत नाही. चिंता आपल्याला उपाय शोधायला मदत करत असेल तर ती उपयोगी आहे. पण जर ती चिंता आपल्या मनःशांतीवर, झोपेवर, आरोग्यावर, नात्यांवर परिणाम करू लागली, तर तिच्याकडे लक्ष देणं मात्र आवश्यक आहे. लक्षात ठेवा, एक दिवस, एक पाऊल आणि एक सकारात्मक कृती हळू-हळू बदल घडवू शकते. मी सुद्धा तेच केलं होतं. जेव्हा मला खूप जास्त ओव्हर थिंकिंग वाटायची, खूप जास्त मला ओव्हर थिंकिंग होत होती. त्यामुळे कंटिन्यू माझं डोकं दुखायचं आणि ते डोकं का दुखायचं ना, यामुळे मी अजून जास्त विचार करायचे. मग मी सुरुवात कुठून केली माहिती वॉक करायला लागली निसर्गाच्या सानिध्यामध्ये. त्यानंतर योगा सुरू केला. योगा सुरू केल्यानंतर ज्या बॉडीमधला स्टिफनेस होता तो जरा कमी फ्रेश वाटायला लागलं. बॉडीमध्ये जेव्हा ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात जातो तेव्हा खूप जास्त आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. थोडंसं रुटीनची कामं सोडून जरा मैत्रिणींसोबत सुद्धा वेळ घालवायला लागली. खूप वेळ प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही, पण थोडाफार त्यांच्याशी बोलणं आठवड्यातून एकदा किंवा असं मुलांना बाहेर खेळायला घेऊन जाणं, तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, ग्रॅटिट्यूड लिहिणं, मस्त एक छान म्युझिक लावून त्याच्यावर रँडमली असं छान मस्त डान्स करणं, हे छोट्या-छोट्या गोष्टी मी स्वतःमध्ये चेंजेस केले आणि त्यामुळे मला खूप चांगला रिझल्ट मिळाला. कारण आपल्याला बदलायला दुसरं कोणी नसून आपणच आपल्याला स्वतःला बदलायचं असतं. एक छोटं पाऊल असतं स्वतःसाठी छान पॉझिटिव्ह सकारात्मक आयुष्यासाठी आपण स्वतःच उचलायचं असतं आणि जेव्हा आपण स्वतःला बदलायचं आहे, चांगलं करायचं आहे, आपण हा जेव्हा स्वतःला मनाशी ठरवतो ना, स्वतःच्या मनाशी ठरवतो, तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडण्यास सुरुवात होते. त्यामुळे मैत्रिणींनो, अतिविचार करत असाल तर प्लीज ती सवय सोडा. त्यावर तुम्ही स्वतःवर काम करा, स्वतःवर मेहनत घ्या. स्वतःला कामांमध्ये, चांगल्या कामांमध्ये बिझी ठेवा. पण बिझी ठेवताना मेक शुअर करा की तुम्ही रेस्टला सुद्धा वेळ द्याल. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आणि तुम्हाला अतिविचार करायची सवय आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर कमेंट नक्की द्या. नक्की लिहा तुमचे विचार. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.